श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. शिवहरिशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि मी तुम्हाला उद्या आहे पहिला सोमवार. पहिल्या सोमवारला शिवमूठ काय व्हायची, कशी व्हायची, शिवमूठ वाहताना काय म्हणायचं, रुद्र अभिषेक करताना काय म्हणायचं, रुद्राभिषेक केलेल्या गोष्टींची आपल्याला काय फळं मिळतात त्याच्याविषयी थोडंसं सांगणार आहे. तुमचं माझ्या आम्ही स्वामी सेवेकरी 001111 या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर उद्या आहे पहिला सोमवार. पहिल्या सोमवारी आपण तांदळाचे शिवमूठ शिवांना अर्पण करतो. काय करायचं, सकाळी लवकर उठून सगळं घरातलं आवरून घेऊन देवपूजा करून देवपूजा झाल्यानंतर आपण महादेवांना शिवमूठ व्हायचे तांदूळ, पहिली शिवमूठ तांदूळ आहे त्यामुळं तांदूळ अर्पण करावे. तर शिवमूठ वाहताना शिवांना शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासरे दीर जावा, ननंद नावडतीची आवडती कर देवा असे म्हणून महादेवांना शिवमूठ अर्पण करायची आहे. आणि शिवमूठ अर्पण केल्यानंतर महादेवांना तुम्ही दूध अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. तसंच त्याच्यानंतर तुम्ही रुद्रपठण करू शकता. साक्षात देवांना हा रुद्रपठण भगवान शिवशंकराची कृपा होण्यासाठी व त्यांना प्रसन्न करून शांत करण्यासाठी केला होता. श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात पूजा व्रत वैकल्य केले जाते. श्री सत्यनारायणची पूजा, लघुरुद्र पूजा, मंगळागौर पूजा केल्या जातात. रुद्राभिषेक पूजेच्या मागची कथा अशी आहे की जेव्हा भगवान शिवांनी लोकांच्या कल्याणासाठी भस्मासुरांचा वध केला तेव्हा सर्व देवतांनी या रुद्र अध्ययनाच्या पठणाने त्यांना शांत करण्यासाठी आणि त्यांची कृपाप्राप्ती करण्यासाठी हा रुद्राभिषेक केला होता. असा हा परमेश्वराला अतिशय प्रिय रुद्रयज्ञ केल्यानंतर भक्त आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आणि आपली भौतिकवादी दृष्टीने लाभ मिळवू शकतो. रुद्राभिषेकाची पूजा केल्याने वाईट शक्ती, नकारात्मक परिणाम, अडथळे दूर करण्यासाठी व आपले सगळे पाप दूर करण्यासाठी या रुद्राभिषेकाच्या सेवा केल्या जातात. भक्तांचे जीवन निरोगी व समृद्धी ठेवण्यासाठी रुद्राभिषेकाचे पठण केले जाते. तसेच रुद्राभिषेकाने आपल्या घरातली विविध नकारात्मक ऊर्जा, अडचणी, येणारे अडथळे, पैशाचा अडचणी या सगळ्या दूर होतात. तुम्ही ही सगळे कामं आवरून रुद्राभिषेक करून ते तीर्थ घरात सगळीकडे शिंपडावे, घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला द्यावे व ते थोडे पिण्याच्या पाण्यामध्ये पण टाकावे. बघा, भगवान विष्णू साधा भोळा शंकर आहे, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच होणार. केलेली सेवा श्री भगवान महादेवांच्या शंकराच्या चरणी अर्पण, केलेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी